ऑर्गॅनिक मॉर्निंग. आज आम्ही आलो केसोरी येथील वडेगाव, बंद्या वडेगाव येथील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी. यांच्या शेतामध्ये मल्टीप्लायरचा वापर झाला आहे आणि ते पण एकच डोस झाला आहे. त्यांनी मल्टीप्लायरचा वापर करून शेतकरी कसं खुश आहे ते त्यांच्या नावावरून ते स्वतः नाव सांगून, आपल्या गावाचं नाव सांगून ते सांगतील. तुमचं नाव काय जी? मी अजय मंगल मेश्राम, हां. वडेगाव बंद्या. तालुका? मी तालुका अर्जुनी मोरगाव आणि जिल्हा गोंदिया. अच्छा. तुम्ही कशा प्रकारे मल्टीप्लायरचा वापर केला आहे? मल्टीप्लायरचा वापर मी बीज प्रक्रियावरच केलो. पहिले नाही का, हां, दाण्यांना पहिल्यांदा प्रक्रिया करून बीजाला लावलो. हां थोडासाच लावलो, पावभरच. हां. तो जास्ती वापरायला पाहिजे होता नाही का. अच्छा अच्छा. पण कमी झाला, तरी पण चांगला रिझल्ट आला. मग रासायनिक खतासोबत भेसळ टाकली? मग रासायनिक खतात सोबत भेसळ पाणी देताना नाही का. अच्छा अच्छा. आतापर्यंत फक्त एकच डोस झाला? फक्त एकच डोस झालेला आहे. एका डोसमध्ये खूप चांगला रिझल्ट भेटला तुम्हाला. आतापर्यंत शेतकरी म्हणजे नाराज आहेत की आमच्या मक्का रासायनिक मनमाने मारलं, गजा मारलं, पण आमची वाढ नाही झाली. मागच्या वर्षीपेक्षा मी खतही कमी टाकलेलं आहे, तरी पण थोडासा मका व्यवस्थित आहे, म्हणजे चांगला आहे, बहुत चांगला आहे. आतापर्यंत रोग लागलेला नाही ना, रोग वगैरे लागलेला नाही तेवढा, खोडकिडा वगैरे. अळीची पण औषध एकचदा फवारलेलं आहे मी. ना, पानं फ्रेश आहेत. हो, आणि पुरा हिरवागार मका आहे. झाड पण मजबूत आहे, बडी मजबूत बोंदा तुम्ही बघू शकता. खूप चांगला बोंदा आहे आणि मजबूत आहे आणि झाडाने खूप मोठी कांडी केली आहे. अजून मुरा फुटायलाच आहेत. पहिल्या डोजवर, मक्याच्या पहिल्या डोजवर आहे रासायनिक खत आणि मल्टीप्लायरचा. एक फायदा आहे की यांनी ज्या वर्षी ते गेल्या वर्षीपेक्षा, दरवर्षीपेक्षा यांना ह्या वर्षी रासायनिक खत 3-4 पोतड्या कमी लागला आणि त्याच्यामध्ये औषधी पण कमी लागली. एक फायदा मल्टीप्लायरचा हा आहे की मल्टीप्लायरमुळे रोग होण्याचे चान्सेस पण कमी होते आणि झाले मार्केटमधली नॉर्मल औषधी टाकून तुम्ही करू शकता. त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की यांना एक फ्रेश आणि खूप चांगला आहे. मार्केटमधले लोकांपेक्षा यांच्याकडे कमीत कमी 100% मक्का आहे, तर बाकी गावामध्ये पण भरपूर मक्का आहे. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये भरपूर यांना फरक दिसला आहे. तर तुम्ही काय सांगाल मल्टीप्लायरबद्दल लोकांना? मल्टीप्लायरचा उपयोग करायला पाहिजे. जास्तीत जास्त शेतकऱ्याला हा जैविक खत आहे. याच्यामुळे जमीन भुसभुशीत होते. आपल्याला याच्या जेवढा जमिनीत वापर केला तेवढा चांगला आहे. व्यवस्थित पीक उत्पादन होईल, भरघोस उत्पन्न येऊ शकते. 100% उत्पन्नात वाढ होईल. आणि आता हे बघू शकता, खत पण कमी लागते ना, औषध वगैरे कमी लागते फवारणीचा. तर नमस्कार दोस्तो, आम्ही धन्यवाद की आम्ही या शेतामध्ये आलो, बघितलं शेतकऱ्यांना, स्वतः तुम्ही सांगितलं रिझल्ट बघितला आहे. तर मग सर्व शेतकऱ्यांना हेच सांगून की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मल्टीप्लायरचा वापर करा आणि आपल्या जमिनीला चांगली सुपीकता बनवा आणि आपल्या उत्पन्नात वाढ करा आणि खर्च कमी करा. धन्यवाद.